नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मुकेश अंबानी यांची कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचे या गुरुवारी AGM म्हणजे ॲन्युअल जनरल मीटिंग होती. आणि मित्रांनो, याच ॲन्युअल जनरल मीटिंगमधले इम्पॉर्टंट 5 अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिले AGM मधला इम्पॉर्टंट अपडेट बघूया. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO हितेश सेठिया यांनी सांगितले की कंपनीच्या NBFCचा लोन बुक फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1मध्ये वाढून आला आहे 11,665 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता फक्त 217 कोटी रुपये. आणि मित्रांनो, इथे किती पर्सेंटची ग्रोथ झाली आहे तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता. कुठे 217 कोटी रुपये आणि कुठे 11,665 कोटी रुपये. तर चला मित्रांनो, आता आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या AGM मध्ये आलेल्या दुसऱ्या मोस्ट इम्पॉर्टंट अपडेटबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी अलायन्स सोबत पार्टनरशिप करून नवीन जॉईंट व्हेंचर कंपनी क्रिएट करणार आहे साठी. आणि अशा प्रकारे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड लाईफ आणि जनरल इन्शुरन्स बिझनेसेसमध्ये एंटर करणार आहे इंडियामध्ये. म्हणजे मित्रांनो, आता जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी इन्शुरन्समध्ये सुद्धा काम करणार आहे. चला आता बोलूया जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या AGM मधल्या थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट अपडेटबद्दल. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडनी म्युच्युअल फंड बिझनेससाठी ब्लॅकरॉक सोबत पार्टनरशिप केली आहे. आणि मित्रांनो, यासाठी या दोघांनी मिळून एक कंपनी बनवली आहे जिचे नाव आहे जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचर कंपनीने आपल्या 2 स्कीम्समधून 17,800 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे फंड रेज केले आहे. आणि मित्रांनो, हा इंडियाच्या ॲसेट मॅनेजमेंट इंडस्ट्री मधला फास्टेस्ट ग्रोविंग न्यू एंट्री केलेला फंड आहे. आणि मित्रांनो, हा आहे जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड, जो जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉकचा 50-50% हिस्सेदारी असलेला जॉईंट व्हेंचर आहे. चला आता बोलूया जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या AGM मधल्या फोर्थ इम्पॉर्टंट अपडेटबद्दल. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड हा आपल्या कस्टमरला चांगली सर्व्हिसेस देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा ॲनालिस्ट सारख्या टेक्नॉलॉजीमध्ये ॲडॉप्ट करत आहे. आणि मित्रांनो, हा AGM मधला फोर्थ मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. चला आता बघूया जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीच्या AGM मधला फिफ्थ मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची सबसिडरी कंपनी जिओ पेमेंट्स बँक हा न्यू प्रोडक्ट लॉन्च करत आहे, ज्याचे नाव राहील सेविंग्स प्रो. आणि मित्रांनो, हा इंडियाचा फर्स्ट सेविंग्स अकाउंट राहील, जो ॲटोमॅटिकली आयडल कॅश म्हणजे पडलेला कॅश इन्व्हेस्ट करेल ओव्हरनाईट म्युच्युअल फंड्समध्ये. कशासाठी? बेटर रिटर्न्ससाठी. आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की सेविंग्स अकाउंटमध्ये कमी रिटर्न बनतात. त्याचमुळे मित्रांनो, हा जो जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा प्लान आहे आपल्या सबसिडरीच्या थ्रू सेविंग्स प्रो लॉन्च करण्याचा, हा एक जबरदस्त पाऊल होऊ शकतो. आणि मित्रांनो, आतापर्यंत आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीच्या AGM मध्ये आलेल्या 5 जबरदस्त अपडेट बघितले. आणि मित्रांनो, आता आपण पुढे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया.
तर मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 47.12%, FISची होल्डिंग आहे 12.30%, DISची होल्डिंग आहे 14.68% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 25.70%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 47.12% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0, म्हणजे या कंपनीच्या प्रमोटर्सनी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. चला मित्रांनो, आता आपण मुकेश अंबानी जीच्या कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघूया. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढली आहे. तसेच जर आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली वाढला आहे. तसेच मित्रांनो, जर आपण या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स चेक केला तर या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती 1855 कोटी रुपये आणि पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती 2043 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण नेट प्रॉफिट बघितला तर या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 1605 कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 1613 कोटी रुपये. चला मित्रांनो, आता आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचा कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघूया. तर मित्रांनो, या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस करंटली आहे 1,17,143 कोटी रुपये. तसेच या कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग लॉंग टर्म पिरियडपासून झिरोच आहे. तसेच मित्रांनो, जर आपण या कंपनीचा शॉर्ट टर्म बोरोइंग बघितला तर तो करंटली आहे 3,970 कोटी रुपये, म्हणजे जवळपास 4,000 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे करंटली 4,071 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण या कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितला तर तो करंटली आहे 452.62 कोटी रुपये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या AGM म्हणजे ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये आलेल्या 5 इम्पॉर्टंट पॉईंट बघितले. तसेच आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.